तुतारीमध्ये मानवंदना दिली जाते आणि देखावा सादर होतोय. श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर. मी या ठिकाणी विशेष नोंद करेन, गतवर्षीचा हा एक विजेता संघ म्हणून ज्याची नोंद गतवर्षी झाली होती असा हा श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर देखावा सादर होतोय. तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वरच्या माध्यमातून छान असा देखावा आपण पाहतोय. आणि जोरदार असं छान वादन आपल्याला पाहायला मिळतंय. उंच विशाल डौलाने फडकताना या संघाचं अर्थात श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वरचं गतवर्षीचा याच ठिकाणचा हा विजेता संघ आहे आणि त्यामुळे निश्चित या संघाच्या थोड्या अशा पल्लवीत असणार आहे. कारण गतवर्षी याच संघानं या ठिकाणी विजयश्री या स्पर्धेची खेचून आणली होती आणि आपल्या संघाचा एक मोठा नावलौकिक या ठिकाणी मिळवला होता. तोच हा संघ श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे. छान या ठिकाणी देखावा आपण पाहिला तो या देखाव्याच्या माध्यमातून आणि छान सादरीकरण देखाव्याचं झालेलं आपण पाहिलं. आणखी संघ प्रवेश करता होतोय तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर. माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा शिमगोत्सव आणखी पालखी नृत्य स्पर्धा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय. खरं तर शिमग्याला ग्रामदेवतेची पालखी नाचवण्याच्या प्रथेतून कोकणात आता आधुनिक पालखी नृत्याचा जन्म झाला आणि या परंपरेतूनच निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या या नव्या लोकनृत्याची करून दिलेली खास ओळख आणि म्हणून ही ओळख आणि हा संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आणि या संघर्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण सर्वजण जाऊया या पालखी नृत्याच्या स्पर्धेच्या दिशेनं आणि या निर्माणाच्या दिशेनं संगमेश्वर गतवर्षीचा विजेता संघ निश्चित पुन्हा एकदा अशा पल्लवीत असणार आहे. ते या संघाच्या छान देखावा सुरुवातीलाच या ठिकाणी सादर झाला आणि तमाम असणाऱ्या या नृत्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य केलं. सुरुवातीलाच ते या श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर आणि पुन्हा एकदा पालखी नृत्याच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याकरता सज्ज झालेला हा संघ पाहायला मिळतोय. तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर. ढोलावर काठी पडते, ढोलाचा नाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि तितकंच छान वादन पुन्हा एकदा भगवा डौलाने जोरदार शान जोराने फडकतंय आणि काळाच्या कचऱ्यामध्ये या ठिकाणी हे पथक प्रवेश करण्यात झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या रिंगणामध्ये तितकाच जल्लोष, तितकाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. तो या पथकाचा सुंदर वादन, सुंदर सनई वादन हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुन्हा एकदा छान सलामी दिलेली पाहायला मिळते ती या पथकानं. सूर ताल शब्द भाव या सुरेल गीतांच्या मधुर नजराना आपणाला पाहायला मिळतोय. ही जागा देवाला आवडणारी जागा आहे. निसर्गाचं वरदान लाभलेली जागा समजली जाते. कारण सालाबाद प्रमाणे या ठिकाणी पालखी नृत्याचा कार्यक्रम इतका उत्कृष्ट पार पडतो की अभूतपूर्व सकारात्मक असा प्रतिसाद मिळतो. आजकाल समाजामध्ये भावनिक आणि वैचारिक स्थैर्याची गरज आहे. सुख आणि यश दोन्ही सर्व सुकृताची फळं आहेत. चिरंतन आनंद सुखासाठी शुद्ध विचाराची गरज आहे. एकदा सुंदर असा मनोरा या ठिकाणी डोक्यावर पालखी घेतलेली आहे आणि त्याच्यावर श्री नमस्कार करत आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी त्यांना साथ द्या. खरोखर सुंदर संकल्पनेतून हा मनोरा सादर केलेला आहे. अभूतपूर्व सकारात्मक असा प्रकारे त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. सूर ताल उत्कृष्ट
दृष्टिकोनातून आपल्याला शिमग्याला जायला मिळत नाही, परंतु माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आमदार यांच्या सौजन्याने आणि शुभ आशीर्वादाने या ठिकाणी आपल्याला कोकणवासियांना शिमगा उत्सव इथं साजरा करायला मिळतो. हा एक खरोखर जितेंद्र आव्हाड साहेब त्यांचं एक पाठीशी ही पुण्याई मोठी पुण्याई असेल. त्यांचं पुढील आयुष्य कारकीर्द सुखाची समृद्धीची भरभराटीची उदंड आयुष्य लाभो श्री देवी आम्ही प्रार्थना करतोय. सुंदर सुंदर निशाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा भगवा निशाण हा हिंदू धर्माचं प्रतीक आहे. हे भगवा निशाण विजयाचं प्रतीक आहे. सुंदर सुंदर सूर ताल शब्द भाव सुरेल गीतांचा मधुर नजराणा वाजंत्रीच्या मंगल सुरामध्ये विविध गाण्यांचा या ठिकाणी आपला सादरीकरण मिळतंय. म्हणून उत्कृष्ट कलेचा आविष्कार मराठी संगीताचा अचूक ठेवा. श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पाहूनच रसाळ गोड दमदार आवाजामध्ये गायलेली गाणी आम्हाला अभिप्रेत वाटतात. निश्चित छान असा पुन्हा एकदा नृत्याविष्कार सादर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो या श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक दरवेळेस संगमेश्वरच्या माध्यमातून लयबद्ध पद्धतीनं पालखी नाचवली जाते. पुन्हा एकदा छान ठिकाणाला जातोय. तुमचं असं निशाण फडकत असतानाच त्या मागोमाग उत्कृष्ट असं छानचं वादन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणि दरवर्षीचा हा विजेता संघ असल्यामुळं निश्चित पुन्हा एकदा सर्व तमाम नृत्यप्रेमींच्या नजरा खुल्या आहेत. त्या अर्थानं श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक दरवेळेस संगमेश्वरी या गतवर्षीचा विजेता संघ त्यामुळे निश्चित या संघाकडून फार मोठी अपेक्षा आहे. त्या नृत्यप्रेमींना आणि आयोजकांना छान असा पुन्हा एकदा स्मरण केला जातो. पालखी नाचवली जाते आगळ्या वेगळ्या स्टाईलनं वेगवेगळ्या पद्धतीनं इतकं सुंदर बोलवादन आपल्याला पाहायला मिळतंय. गुराच्या ठिक्यावरती सुंदर असं पालखी नृत्य केलं जातंय. आणि खऱ्या अर्थानं नृत्यप्रेमींना एक वेगळा क्षण या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. वेगवेगळे क्षण केंद्र सुख देणारे असे क्षण निश्चित अनुभवायला मिळतंय. आतापर्यंत ज्या ज्या नृत्य पथकांनी या ठिकाणी नृत्य सादर केली, आपली कला सादर केली, प्रत्येकाने वेगवेगळे स्टंट केले, प्रत्येकाने वेगवेगळे देखावे सादर केले. काही देखाव्यातून तर निश्चित आदर्श घेण्यासारखे देखावे सादर केले आणि प्रत्येक देखावे सादर करत असताना एक वेगळा संदेश, वेगळी शिकवण देणारे असे देखावे हे देखील सादर केले. आणि त्यामुळं एक वेगळाच उत्साह, वेगळंच उधाण या ठिकाणी आलेला आपल्याला निश्चित पाहायला मिळते. छान असा पुन्हा एकदा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक दरम्यान संगमेश्वरच्या माध्यमातून उत्कृष्ट असं साज पथक या ठिकाणी तसं ढोल वादन आणि पालखी नाचवली जाते. कधी वर्तुळाकार, कधी अर्धगोलाकार, कधी गोलाकार पद्धतीनं पालखी नाचून पुन्हा एकदा मनोरा रचला जातोय. तो या श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक दरम्यान संगमेश्वरच्या माध्यमातून गोलाकार पद्धतीचा मनोरमा रचला गेला आणि पुन्हा एकदा मात्र स्वर या पद्धतीनं मनोरा रचन ज्या पद्धतीनं दहीहंडीला स्वर रचले जातात त्या पद्धतीने रचून पुन्हा एकदा अस्वंत पद्धतीनं या ठिकाणी खांद्यावर पालखी या ठिकाणी पालखी नाचवली जाते. पुन्हा एकदा मध्ये पाठवून पालखी खाली घेतली जाते. आणखी या पद्धतीतून छान असं पुन्हा एकदा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. तो या श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक दरम्यान संगमेश्वरचा प्रत्येक च्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उसळत असताना पाहायला मिळतोय. कारण एक वेगळा शिल्पोत्सव आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणखी पालखी नृत्य स्पर्धेला सामोरं जात असताना एका चांगल्या उत्सवाचे आपण या ठिकाणी साक्षीदार होतो. याचा आनंद हा देखील निश्चित असणार आहे. तो प्रत्येक या ठिकाणी नृत्यप्रेमीच्या मनामध्ये आणि म्हणून पुन्हा एकदा आपण जाऊया या रिंगणाच्या दिशेने. छान नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. छान असा नृत्याविष्कार होत असतानाच सुंदर अशी पालखी नाचवली जाते. खरं तर या ठिकाणी मनपूर्वक आपण धन्यवाद द्यायला हवे आव्हाड साहेबांना. यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली पालखी नृत्य स्पर्धा खऱ्या अर्थानं कोकणी माणसाचा खऱ्या अर्थानं सन्मान कसा ठेवावा शिकावं ते आव्हाड साहेबांकडून आणि आव्हाड साहेबांच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून कोकणी माणसाला सन्मान देत असताना कोकणी संस्कृती सगळ्यांचं काम खऱ्या अर्थाने या भजनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि
या रिंगणाच्या दिशेने खऱ्या अर्थानं पालखी स्पर्धेच्या दिशेने माथ्यावरती खऱ्या अर्थानं ही पालखी घेऊन नाचवली जाते, मनोरा रचला जातोय. पुन्हा एकदा आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो या श्रीदेव गांगोबा पालखी वेगवेगळे वेगवेगळे नेतावे वेगवेगळे नृत्याविष्कार सादर होताना आपल्याला निश्चित पाहायला मिळतंय. छान असं निशाण पुन्हा एकदा या पुढील संघ आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. साडवली श्रीदेवी वाटचाई साडवली संगमेश्वर आपल्याकरता कॉल असणार आहे. हा नृत्याविष्कार संपुष्ट नेता क्षणी आपण सज्ज राहायचंय. साडवली श्रीदेवी वाटचाई साडवली संगमेश्वर संघ प्रमुख आपल्या देखील विनंती असणार आहे. आपण आपला संघ तयार ठेवायचा. सज्जन आणि भाविक लोकांच्या सहकार्य त्यातून कोणत्याही चांगल्या गोष्टी आजकालच्या लोकांना सगळ्याचं महत्त्व कळतं. त्यातून एक उत्कृष्ट कलेचा आविष्कार मराठी संगीताचा गणपती आणि शिमग्यासाठी खास कोकणवासियांना गावी जाण्यासाठी त्यांच्याकडून गाड्यांची व्यवस्था केली जाते आणि मोफत पद्धतीने. त्याचप्रमाणे शिमगा उत्सव सारखा एक सुंदर संकल्पनेतून साकार झालेला कार्यक्रम अभूतपूर्व सकारात्मक असा आणि कोकणवासीय समाधानी आहोत. आपल्याला माहिती आहे की रोजगारच्या निमित्ताने शहरामध्ये मुंबई अशा विभागामध्ये भरपूर विभाग मोठ्या संख्येने असतात. शहरामध्ये लोक आहेत, 15 पैकी गावाला लोक असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 65 ते 60% कोकणवासीय या ठिकाणी राहतात आणि त्यांना फार मोठं हे एक समाधान वाटतं की शिमग्यासारखा उत्कृष्ट परिसर आहे जोडलेली नाते आहेत आणि हे आम्हाला शहरामध्ये आपल्या पायाजवळ पाहायला मिळतात. आणि एक समाधानाची बात आहे. संघर्ष शवगावी संस्थेमार्फत असे अनेक कार्यक्रम राबवले जातात आणि खरोखर माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांची पुण्याई या ठाणे जिल्ह्याला आल्यामुळं विविध कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी असतो. याचा आम्हाला आनंद अनेक काळ मिळत राहावा अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. छान असं नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संकल्पनेतून हा शिमगोत्सव आणि ही पालखी नृत्य स्पर्धा खऱ्या अर्थानं आई वागजाई त्यांना उदंड आयुष्य देऊ हीच आई वागजाई चरणी आपण नम्र प्रार्थना सर्वांनी करूया. कारण एखादा उपक्रम राबवत असताना त्या उपक्रम राबवत असतानाच्या यातना आणि त्याच वेळेला घेत असणारे परिश्रम हे त्यांची त्या ठिकाणी आपल्याला विशेष दाद द्यावी लागेल. ही आव्हाड साहेबांना आणि या संघर्ष संस्थेला छान अशा उपक्रमाच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्या ठिकाणी यशस्वी असा शिमगोत्सव साजरा केला. त्याचबरोबर छान अशी पालखी नृत्य स्पर्धा खऱ्या अर्थानं
बाजूला प्रवेश करताना तो या संगमेश्वरला पुढील संघ असणार आहे. संगमेश्वर आपण आपला संघ तयार ठेवायचे. आणि खऱ्या अर्थाने खेळ आनंद या ठिकाणी असंख्य खेळाला पाहायला मिळतोय. तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्यपथक करबेळे संगमेश्वर. पुढील संघ असणार आहे साडवली वाघजाई साडवली संगमेश्वर. आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. त्यानंतर संघ असणार आहे श्री वेडी भवानी पालखी नृत्यपथक एकाव. संघनायक असणार आहे सुनील चव्हाण. धन्यवाद खूप सर.